नमस्कार. राजकारणामध्ये कौटुंबिक संघर्ष काही नवीन नाही आहेत. पण जेव्हा दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा ती लढाई फक्त निवडणुकीची नाही राहत. आज आपण कोकणातल्या राणेबंधूंच्या अशाच एका नाट्यमय संघर्षाची कहाणी पाहणार आहोत, जिथे एका भावाने चक्क दुसऱ्याला त्याच्याच बालेकिल्ल्यात मात दिली. कोकणामध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे, दो भाई दोनो तबाही. म्हणजे दोन भाऊ एकत्र आले की विनाश ठरलेलाच. आणि राणेबंधूंच्या बाबतीत तर ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. त्यांच्यातला जो राजकीय संघर्ष आहे त्याने नुकताच त्यांच्या कौटुंबिक बालेकिल्ल्यात जणू काही एक राजकीय भूकंपच घडवून आणलाय. तर या संपूर्ण राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आहेत दोन भाऊ, निलेश आणि नितेश राणे. दोघंही राजकीय वारसदार आहेत, पण त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. आणि याच दोन भावांमधला सत्ता संघर्ष या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला. सुरुवातीला तर या दोन भावांच्या राजकीय प्रवासात जमीन आसमानाचा फरक होता. एकीकडे होते धाकटे बंधू नितेश राणे, अक्षरशः एक उगवता तारा, कणकवलीतून 3 वेळा आमदारकी, मंत्रिपद आणि कोकणातला भाजपचा एक प्रमुख चेहरा. पक्षाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्यासोबत होता. आणि दुसरीकडे होते त्यांचे मोठे भाऊ निलेश. 2014च्या पराभवानंतर ते जवळपास राजकीय विजनवासातच होते. पक्षानेही त्यांना बाजूला सारलं होतं. आणि मग याच पार्श्वभूमीवर या दोन भावांच्या सत्ता संघर्षासाठी एक मैदान तयार झालं. ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुका. याच निवडणुकीच्या निमित्तानं हा कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष एकदम शिगेला पोहोचला. निवडणुकीचं रणक्षेत्र होतं कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी. भाजपने काय केलं तर जरा जास्तच आत्मविश्वासाने शिंदे सेनेसोबतची युती तोडली आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं की हे सगळे विखुरलेले विरोधक आपलं काहीच वाकडं करू शकणार नाहीत. पण इथेच त्यांनी एका व्यक्तीला कमी लेखण्याची मोठी चूक केली होती. आणि तीच चूक त्यांना चांगलीच महागात पडणार होती. आणि इथूनच या संपूर्ण कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळाला. राजकीयदृष्ट्या बाजूला सारलेल्या निलेश राणेंनी आपल्या पुनरागमनाची एक अशी काही योजना आखली की सगळेच पाहत राहिले. निलेश राणेंची रणनीती होती त्रिसूत्री. पहिलं आणि सगळ्यात धाडसी पाऊल कोणतं तर भाजप विरोधात एक महाआघाडी बनवणं, ज्यात कट्टर राजकीय शत्रूंनाही एकत्र आणलं गेलं. दुसरं, इतका आक्रमक प्रचार करायचा की संपूर्ण निवडणुकीचा नूरच आपल्या बाजूने फिरवायचा. आणि तिसरं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रणनीती आखण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचं. त्यांच्या या रणनीतीचा खरा कणा होता शहर विकास आघाडी. आता जरा विचार करा, राज्याच्या राजकारणात जे एकमेकांचं तोंडही बघत नाहीत त्या शिंदे सेनेला आणि ठाकरे सेनेला त्यांनी कणकवलीमध्ये एकत्र आणलं. या एकाच खेळीने लढत थेट भाजप विरुद्ध बाकी सगळे अशी झाली. आणि या आघाडीचं नेतृत्व अर्थातच निलेश राणेंकडे आलं. आणि मग आला तो क्षण ज्याने संपूर्ण निवडणुकीलाच कलाटणी दिली. मालवणमधलं ते गाजलेलं स्टिंग ऑपरेशन. निलेश राणेंनी थेट भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली आणि पैशांनी भरलेली बॅग जप्त केल्याचा दावा केला. मतांसाठी पैशांचा वापर होतोय हा आरोप करत त्यांनी राज्यात अक्षरशः खळबळ उडवून दिली. या एकाच घटनेने त्यांना प्रचंड सहानुभूती मिळाली आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारा नायक म्हणून त्यांची एक प्रतिमा तयार झाली. बरं, तर मग ह्या सगळ्या रणनीतीचा आणि नाट्यमय घडामोडींचा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम झाला? चला आता या कथेचा क्लायमॅक्स पाहूया. निकाल तर प्रचंड धक्कादायक होते. भाजपने वेंगुर्ला आणि सावंतवाडी जिंकलं, पण सगळ्यांच्या नजरा होत्या राणे कुटुंबाच्या बालेकिल्ल्याकडे. मालवणमध्ये निलेश राणेंच्या आघाडीने नगराध्यक्षपद आणि बहुमत दोन्ही जिंकलं. पण सर्वात मोठा धक्का बसला तो कणकवलीत. तिथे भाजपचे नगरसेवक जास्त निवडून आले खरे, पण नगराध्यक्षपदाची जी प्रतिष्ठेची लढाई होती ती निलेश राणेंच्या आघाडीने जिंकली. या निकालाचा खरा अर्थ आकड्यांच्या पलीकडचा होता. भाजपने जागा जास्त जिंकल्या असतील, पण निलेश राणेंनी थेट आपल्या भावाच्याच होमपेजवर म्हणजे कणकवलीनी मालवणमध्ये एक मोठा प्रतिकात्मक विजय मिळवला होता. नगराध्यक्षपद जिंकणं हा निव्वळ एक विजय नव्हता, तो एक मोठा राजकीय संदेश होता. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितेश राणेंच्या स्वतःच्या कणकवली मतदारसंघात त्यांच्या पक्षाला नगराध्यक्षपद गमवावं लागलं. हा पराभव थेट नितेश राणेंच्या वर्चस्वाला दिलेला एक खूप मोठा धक्का मानला जातो. या निकालांचे परिणाम फक्त स्थानिक पातळीवरचे नाही आहेत, तर ते खूप दूरगामी आहेत. आता या विजयानंतर कोकणातल्या सत्तेची समीकरणं कशी बदलली आहेत त्यावर एक नजर टाकूया. या निकालातून 4 मोठे निष्कर्ष आपल्यासमोर येतात. पहिला, निलेश राणेंचं एक धमाकेदार राजकीय पुनरागमन झालं आहे. दुसरा, नितेश राणेंच्या वर्चस्वाला त्यांच्याच घरातून मोठं आव्हान मिळालं आहे.
तिसरा, मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने कोकणात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथा निष्कर्ष की हे निकाल कोकणातल्या राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत देत आहेत. एकेकाळी राजकारणातून जवळजवळ बाहेर फेकल्या गेलेल्या निलेश राणेंनी हे सिद्ध केले की राजकारणात काहीही अशक्य नसतं. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलेली ती म्हण पुन्हा एकदा खरी करून दाखवली, दो भाई दोनो तबाही. त्यामुळे आता एकच प्रश्न उरतो, निलेश राणेंचं हे जबरदस्त पुनरागमन कोकणच्या राजकारणाला आणि खुद्द राणे घराण्याच्या भविष्याला आता कोणतं नवं वळण देणार आहे, यावर विचार करायलाच हवा.